श्लोक 24. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्यव्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. अर्थ: म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचे निर्णयामध्ये तुला शास्त्रच प्रमाण मानायला हवे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. शास्त्र प्रतिपादन कर्म जाणून त्याचे आचरण करणे अर्जुनाला म्हणजेच सर्वांना योग्य असेच आहे असे भगवंताचे म्हणणे आहे. विवरण: कोणतेही कार्य शास्त्राला अनुसरण न करता ढोंगीपणाने किंवा दंभाने अहंकाराने केले तर त्याची योगसिद्धी प्राप्त होत नाही, म्हणजेच त्याला यश प्राप्त होत नाही. पण शास्त्रविहित कर्म हे अहितापासून आपले नेहमी रक्षणच करते. ज्या योगे ब्रह्मप्राप्ती होते अशा श्रुतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींची कोणी अवज्ञा करू नये. माणसाला जेव्हा योग्य काय व अयोग्य काय असा प्रश्न पडतो तेव्हा सर्वप्रथम त्याने शास्त्राचा आधार घ्यावा व त्यानुसार निर्णय घ्यावा. शास्त्र हे सत्य व सार्थ आहे. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्यते कुडे लोकी वाळा भेगा असे ज्ञानदेव इथे सांगता आहेत. ओवी 466 आणि अध्याय अर्थातच 16. येथे एक विचार काही लोक व्यक्त करतात. ते म्हणतात की अशा प्रकारे शास्त्राचे म्हणणे प्रमाण मानत राहिले तर माणसाची स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती कुंठित होते. पण हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही, कारण जेव्हा आपल्याला काय करावे ते कळत नाही तेव्हाच शास्त्राचा आधार घ्यावा असे सांगितले आहे. शिवाय ही शास्त्रे अनेकांच्या अनुभवातून अभ्यासातून सांगितली गेली आहेत. ते लोक ज्ञानी होते, त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आपले भलेच होते. ज्याप्रमाणे शाळेत शिकवण्यात येणाऱ्या गोष्टी शिक्षकांवर विश्वास ठेवून आपण ग्राह्य मानतो तसेच हे सुद्धा आहे आणि यात आपले हितच असते. येथे शास्त्राची गोष्ट मुद्दाम सांगण्याचे अजून एक कारण असे आहे की रणांगणावर युद्ध करावे का करू नये या संभ्रमात अर्जुन पडलेला आहे. त्याला त्याचा निर्णय घेता येत नव्हता आणि म्हणूनच भगवंत त्याला शास्त्राची गोष्ट सांगत आहेत आणि पटवून देत आहेत की शास्त्रानुसार क्षत्रियाने युद्ध करायलाच हवे. त्यातच त्याचे हित आहे. इथे शास्त्राचे महत्त्व सांगताना ज्ञानदेव म्हणतात, शास्त्र म्हणाल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही विरू. शिवाय शास्त्र प्रामाण्य मानताना एक विचार विचारवंतांनी मांडला आहे, तो असा की ज्याचे जवळ कार्याकार्य संभ्रम नसेल, अचूक निर्णय शक्ती असेल, त्याने शास्त्रांचा आधार घ्यायची अजिबात गरज नाही. जसे शिवाजी राजांनी अफजल खान वधाचे वेळी त्यांचेवर तलवारीचा वार करायला आलेल्या कृष्णाजी पंतांना म्हणजे एका ब्राह्मणाला ठार मारले होते. येथे ब्राह्मणाला ठार मारणे शास्त्रविरोधी कार्य मानायचे कारण नाही, कारण तो स्वतः ब्राह्मण होता तरी त्याने तलवार हातात घेऊन लढाईला सुरुवात केली होती. त्याचा प्रतिकार करणे व स्वतःचे रक्षण करणे हे कार्य शास्त्रविहितच होते. आपल्याला श्रीरामांची गोष्ट माहिती आहे की श्रीरामाला ते जेव्हा विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करायला चालले होते तेव्हा त्या घन अरण्यात त्राटिका नावाची राक्षसी समोर दिसली आणि विश्वामित्र ऋषींनी रामाला सांगितले की त्या त्राटिकेचा वध कर. तर राम क्षणभर थांबला आणि तो म्हणला की स्त्रीचा वध करणे हे काही योग्य नाही. पण विश्वामित्रांनी सांगितले की ती स्त्री अनेकांचा बळी घेणारी, अतिशय दुष्ट आणि सर्वत्र इथे नाश करणारी अशी आहे, तेव्हा अशा त्राटिकेचा वध हा करायलाच हवा. तसेच भगवान श्रीकृष्णाने पुतना मावशीला ठार मारले होते, कारण त्यांचे ब्रीदच आहे विनाशायच दुष्कृता. अवताराचा तो मुख्य हेतूसुद्धा आहे. आणि कुरुक्षेत्रावर लढायला आलेल्या ब्राह्मण गुरु द्रोणांना मारणे सुद्धा पाप कर्म ठरणार नव्हते, ते शास्त्रविहितच आहे असे अर्जुन भगवंताला इथे आवर्जून सांगत आहेत. इथे आपण थांबूया.
इथे 16वा अध्याय पूर्ण झालेला आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.